मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2025 ही भरती आहे। पद नाम आहे, कुठल्या पदासाठी ही भरती निघालेली आहे, डॉक्टर, फार्मासिस्ट, ENT तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे। आणि इतर काही पदे आहेत। वेतन तुम्हाला इथे 17,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। लास्ट डेट आहे 6 मे 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आणि नॅशनल हेल्थ मिशन या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। तर आपण याबद्दलची संपूर्ण सविस्तर डिटेल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, ही NHM यवतमाळ अंतर्गत भरती निघालेली आहे। 2025 ही भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 6 मे 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या इथे 12 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यामध्ये कुठले कुठले पद आहेत ते सुद्धा आपण इथे पाहूया। वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ आणि त्वचारोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ ENT तज्ञ या पदासाठी इथे जागा असणार आहेत। त्यामध्ये किती जागा कुठल्या पदासाठी आहेत हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। कॅटेगरी कुठली आहे, तर या जॉब हा महाराष्ट्र सरकारचा जॉब आहे आणि वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे मिळणार आहे। आणि कोण अर्ज करू शकतील, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतील। बघा, फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, फ्रेशर आणि अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला 17,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी खुला प्रवर्गासाठी इथे 150 रुपये आहे आणि मागासवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे नोकरीचे प्रकार असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, मुलाखतीद्वारे आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे इथे निवड केली जाते। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख काय आहे, अर्ज सुरू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 मे 2025 आहे। आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पुसद या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। आणि त्यानंतर बघा, अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, यवतमाळ पुसद या ठिकाणी ही भरती होणार आहे। त्यानंतर आपण नोटिफिकेशन PDF सुद्धा इथे पाहणार आहोत। त्यामध्ये सुद्धा संपूर्ण डिटेल सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे। अर्ज कशा पद्धतीने भरायचा, कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा नोटिफिकेशन PDF आहे। राष्ट्रीय आयुष कार्यक्रम यवतमाळ कंत्राटी पद भरती करण्याबाबत, बघा, या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आयुष कार्यक्रम यवतमाळ अंतर्गत बघा, त्यामध्ये कुठले कुठल्या पदासाठी ही भरती आहे, त्यानंतर रिक्त पदे किती आहेत, प्रवर्ग कुठल्या प्रवर्गामधून ही भरती होणार आहे, त्यानंतर एज्युकेशन काय लागणार आहे, त्यानंतर सॅलरी किती मिळणार आहे आणि कुठल्या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाणार आहे, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। त्यामध्ये बघा, फर्स्ट पद आहे मेडिकल ऑफिसर, यांच्यासाठी 2 जागा आहेत आणि ओपन प्रवर्गासाठी ही जागा आहे। आणि तुमचं इथे एज्युकेशन काय लागणार आहे, गायनेकोलॉजिस्ट, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT, फिजिशियन, पेडिट्रिशियन, सर्जन, स्पेशलिस्ट असं तुमचं इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। आणि तुम्हाला इथे सॅलरी किती मिळणार आहे, 30,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। लॅब टेक्निशियन यांच्यासाठी 2 जागा, SC साठी 1 आणि ओपनसाठी 1 जागा आहे। आणि 12वी सायन्स, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि DMLT तुमचा असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि तुम्हाला इथे 20,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। आणि तुमचं बघा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पुसद या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। त्यानंतर थर्ड पोस्ट आहे फार्मासिस्ट, यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे। SC प्रवर्गासाठी ती 1 जागा आहे। 12वी सायन्स आणि डिप्लोमा इन फार्मसी तुमचं इथे झाला असेल, त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तुम्हाला इथे 17,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। बघा त्यानंतर जे खाली ही पोस्ट आहेत ते तुम्हाला पार्ट टाइम करता येणार आहेत, त्यामुळे इथे
बघा कुठले कुठले पद आहेत ते पार्ट टाइम करू शकता तुम्ही। त्यामध्ये फर्स्ट पद आहे फिजिशियन मेडिसिन, यांच्यासाठी एक जागा आहे। MD मेडिसिन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला प्रत्येक एका पेशंटला तुम्हाला 2000 भेटणार आहेत। त्यानंतर एक फिक्स अमाऊंट सुद्धा असणार आहे 100 रुपये। अशा पद्धतीने तुम्हाला इथे अलाउन्सेस भेटणार आहे। बघा नियुक्तीचे ठिकाण हे सुद्धा पुसद असणार आहे। बघा सेकंड पोस्ट आहे ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, यांच्यासाठी एक जागा आहे। MD MS गायनेकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला इथे सेम अलाउन्सेस मिळणार आहे। त्यानंतर नगरी आरोग्य केंद्र पुसद या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। त्यानंतर थर्ड पोस्ट आहे पिडियाट्रिशियन, यांच्यासाठी एक जागा आहे। MD पिडियाट्रिशियन असं तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे। त्यानंतर 2000 रुपये तुम्हाला पर पेशंट मिळणार आहे। त्यानंतर 100 रुपये फिक्स डिपॉझिट तुम्हाला इथे मिळणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पर पेशंट चार्जेस मिळणार आहेत। त्यानंतर थर्ड पोस्ट आहे पिडियाट्रिशियन, यांच्यासाठी सुद्धा एक जागा आहे। MD पिडियाट्रिशियन तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। सेम अलाउन्सेस मिळणार आहे। त्यानंतर नोकरीचे ठिकाण सुद्धा पुसद असणार आहे। ऑप्थॉमॉलॉजिस्टसाठी सुद्धा एक जागा आहे। MS ऑप्थॉमॉलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर अलाउन्सेस सेम असणार आहेत, त्यानुसार तुम्ही इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे आणि ही जॉब तुम्ही पार्ट टाइम सुद्धा करू शकता। त्यानंतर डर्मॅटॉलॉजीसाठी एक जागा आहे। MS स्किन, तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अलाउन्सेस सेम असणार आहे। सायकॅट्रिक यांच्यासाठी एक जागा आहे। MD सायकॅट्रिक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। ENT स्पेशालिस्टसाठी एक जागा आहे। MS ENT असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा त्यामध्ये तुम्हाला इथे काही इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे। त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी मेडिकल ऑफिसर व इतर विशेष तज्ज्ञ आहेत, त्यांच्यासाठी बघा तुम्हाला इथे 23/4/2025 पासून ते 6/5/2000 पर्यंत इथे तुम्हाला कुठल्या ॲड्रेसवरती जायचं बघा। महामुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित उमेदवारांना मुलाखतीत येण्यात दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। बघा तुम्हाला जी दिनांक आहे तुम्हाला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि तुम्हाला जर या तारखेमध्ये तुम्हाला तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही बघा जो ऑफिसचा टाईम असतो 6 पर्यंत, त्यापर्यंत तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू सुद्धा तिथे देऊ शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि जे दुसरे पदे आहेत तसेच उर्वरित जे पदे आहेत त्यांच्यासाठी बघा 23/4/2025 ते 6/5/2025 पर्यंत त्यांनी 5:45 पर्यंत सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही अर्ज करू शकता। आणि त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, जे अर्ज आहे त्यासोबत तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। मी ते सुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहे। तुम्हाला पूर्ण मूळ कागदपत्रांची छायांकित प्रत इथे झेरॉक्स लागणार आहे, ते तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे। अर्जाचा नमुना याच PDF खाली म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे आणि ही जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहेत आणि ज्या संबंधित ॲड्रेस दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही स्वतः अर्ज करू शकता। अर्ज केलेला परवानगी किंवा नमुना, शैक्षणिक पात्रता बाबतचे गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र आणि पदवी प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे आणि गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्रे लागणार आहेत, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्रे लागणार आहेत, जातीचं प्रमाणपत्रे लागणार आहे, शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर जन्मतारखेचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्यापैकी एक लागेल आणि प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। जर तुमच्याकडे अनुभव असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी मध्ये तुम्ही फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन असाल त्यांच्याकडे वैध नोंदणी पत्र असतं ते सुद्धा तुम्हाला इथे जोडणं गरजेचं आहे। त्यानंतर 5 फोटो साईजचा एक तुम्हाला फोटो घेऊन जायचा आहे। नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडले नसल्यास उमेदवारांचा कुठलाही म्हणजे विचार केला जाणार नाही किंवा एक्सेप्ट घेतला जाणार नाही। बघा तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स जोडणे गरजेचं आहे तरच तुमचा विचार केला जाणार आहे, इथे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काही इम्पॉर्टंट अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता, जे तुम्हाला PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल। बघा या पदासाठी तुम्हाला इथे सब्जेक्ट नॉलेज इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने मार्क्स दिले जाणार आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। टोटल 50 मार्कापैकी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे, त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्क्स दिले जाणार आहेत।
बघा त्यानंतर आपण पाहूया अर्जाचा नमुना कशा पद्धतीने तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे। बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिले जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये माहिती भरायची आहे, ते तुम्ही फोटो चिटकवायचा आहे आणि विषय कुठल्या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करताय ते लिहायचं आहे। तुमचं नाव लिहायचं आहे इथे पूर्ण, आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव तुम्ही इथे लिहू शकता आणि तुमचे लग्नानंतर किंवा तसेच नावात काही बदल झाला असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकता। पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे, त्यामध्ये तालुका, जिल्हा, पिनकोड टाकणं गरजेचं आहे। ईमेल आयडी सुद्धा टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल क्रमांक सुद्धा टाकू शकता। जात तुमची काय आहे ते सुद्धा टाकायचं आहे, पोटजात सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। अर्जाचा प्रवर्ग हे सुद्धा तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे, त्यामध्ये बघा तुमची कुठली जात येते ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि जन्मतारीख अंकात सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता, वर्ष, महिने, दिवस असं तुम्हाला इथे टाकायचं आहे। शैक्षणिक अर्हता तुमची काय आहे, संस्थेचे नाव, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी हे सुद्धा इथे तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत। तुमची डिग्री कुठे झालेली आहे, 10वी कुठे झालेली आहे, 12th कुठे झालेलं आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन कुठे झालेलं आहे, ते संपूर्ण माहिती इथे तुम्ही टाकायची आहे। बघा त्यानंतर तुमच्याकडे कामाचा अनुभव आहे का ते सुद्धा तुम्हाला टाकायचे, कुठल्या ठिकाणी तुम्ही काम केलात, पदाचे नाव आणि कालावधीसाठी किती कालावधीसाठी केलात, सध्या कार्यरत आहात का ते सुद्धा टाकायचं आणि डीडी रुपये आणि डीडी नंबर सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीचं इथं प्रतिज्ञापत्र आहे, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे स्थळ, दिनांक आणि स्वाक्षरी करून फॉर्म भरू शकता। आणि बघा इथे प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, हे सुद्धा त्यासोबत तुम्ही भरायचं आहे आणि ते सुद्धा जोडायचं आहे। बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।